नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे दिलासादायक आनंदाची बातमी। आनंदाची मोठी बातमी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कालबद्ध पदोन्नती प्रक्रिया, ज्येष्ठतेचे नवीन नियम जी.आर निर्गमित, या कर्मचाऱ्यांना लाभ। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आपले। शिक्षकांसाठी मोठी आनंदाची बातमी, शालेय शिक्षण विभागाने दिनांक 29/7/2026 रोजी शिक्षक संवर्गातील पदोन्नतीसाठी कालबद्ध पद्धतीची महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे। टीईटी आणि सीटीईटी, ज्येष्ठता, संरक्षण या सर्व मुद्द्यावर स्पष्टीकरण करण्यात आले आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कोठेही स्किप करू नका। 29 जुलै 2026 चा मोठा शासन निर्णय निर्गमित झाला आहे। पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे। टीईटी आणि सीईटी, संरक्षण, ज्येष्ठता, ऑगस्ट बैठक या सर्वांबाबत सविस्तर माहिती प्राप्त करून घेऊयात। जी.आरचा मुख्य उद्देश, शालेय शिक्षण विभागाने शिक्षक संवर्गातून विविध पदावर पदोन्नतीसाठी कालबद्ध पद्धतीने विविध करण्याच्या संदर्भात जी.आर काढला आहे। या जी.आरचा मुख्य उद्देश आहे पदोन्नतीची प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण व्हावी म्हणून पात्र कोण आणि महत्त्वाचे निकष दिले आहेत। जी.आर नुसार पदोन्नतीचा विचार करताना खालील अर्हताधारी शिक्षकांना आवश्यक आहेत। अर्हता म्हणजे पात्रता शिक्षकांच्या अंगी असणे आवश्यक आहे। 1. टीईटी आणि सीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक। 2. सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक अनुभव पूर्ण असणे। 3. इतर सर्व अर्हता धारण करणे। थोडक्यात टीईटी सीईटी अधिक अनुभव अधिक इतर पात्रता आणि पात्रतेचा विचार होऊन त्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा लाभ मिळणार आहे। संरक्षण व ज्येष्ठतेचे नियम या संदर्भात 2 मुद्दे दिले आहेत। मुद्दा क्रमांक 1, संरक्षण। दिनांक 10 जुलै 2026 पूर्वी ज्या जिल्हा परिषदेमध्ये पदोन्नती प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना संरक्षण देण्यात आले आहे। ज्या ठिकाणी पदोन्नतीचे आदेश निर्गमित झाले आहेत तेथे प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजण्यात येईल। मुद्दा क्रमांक 2, ज्येष्ठता। 14 मे 2026 च्या संचालक प्राथमिक यांच्या पत्रामुळे जे शिक्षक अन्यथा पात्र होते पण अपात्र ठरले असे शिक्षक जर यानंतर पदोन्नतीत आले तर त्यांना नवीन संरक्षणातील ज्येष्ठता ही जुन्या संवर्गातील परस्पर ज्येष्ठतेच्या आधारे निश्चित केली जाईल। हा मोठा दिलासा देण्यात आला आहे। चालू वर्षाची प्रक्रिया आणि ऑगस्ट 2026 मधील सर्वात महत्त्वाचे मुद्दे। माहे ऑगस्ट 2026 च्या पहिल्या आठवड्यात पदोन्नतीची बैठक घेण्याचे आदेश किंवा निर्देश देण्यात आले आहेत आणि या निर्देशानुसार बैठकीच्या दिवशी विचार क्षेत्रातील उमेदवारांना कालबद्ध पदोन्नती आणि टीईटी सीईटी इतर पात्र विचारात घेण्यात येईल। म्हणजेच ऑगस्ट महिन्यात ही प्रक्रिया सुरू होईल। शिक्षकांनी आता काय करावे? 1. आपली टीईटी सीईटी प्रमाणपत्रे तयार करून ठेवा। सेवा पुस्तिका अपडेट करा। 3. आपल्या गट शिक्षण कार्यालयाशी संपर्कात राहा। 4. ऑगस्ट मधील समितीची वाट पहा। निष्कर्ष एकंदरीत थोडक्यात हा शासन निर्णय निर्गमित झाला असून जी.आर प्रमाणे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे म्हणून हा शिक्षकांसाठी दिलासादायक ठरला आहे। पात्र शिक्षकांना संधी आणि झालेले संरक्षण आणि सेवा ज्येष्ठतेचा प्रश्न सुटला आहे। मित्रांनो, 29/7/2026 च्या शासन निर्णय शिक्षकाच्या पदोन्नतीचा खोळंबा दूर करू अशी अपेक्षा आहे। टीईटी आणि सीईटी असणाऱ्या सर्व पात्र शिक्षकांनी आपले कागदपत्रे
तयार ठेवा. ही माहिती इतर शिक्षक मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा. ऍक्टिव्ह एज्युकेशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. या अगोदर आपणास जो काल शासन निर्णय निर्गमित झाला तो मी स्क्रॉल करून दाखवतो आहे. कालचाच शासन निर्णय निर्गमित झाला आहे. तुम्ही आरामाने पाहू शकता, वाचू शकता. येथे मी कॉपी पेस्ट करून आपल्या व्हिडिओमध्ये दिला आहे आणि याचे आपण पालन करावं आणि या पद्धतीनं आपणास कालबद्ध पदोन्नतीचा मार्ग आता खुला झाला आहे असे म्हणण्यास हरकत नाही. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.